कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना बाप्पा पावलेला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वीज कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। तिन्ही वीज कंपनीमधील कंत्राटी कामगारांना 19% वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेतन दिलं जातंय। मार्च 2024 पासून वेतनवाढ लागू होणार असल्याची माहिती आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना बाप्पा पावलेला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा निर्णय घेतला। तिन्ही वीज कंपनीमधील कंत्राटी कामगारांना 19% वेतनवाढ देण्यात आली। महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेतनवाढ आहे, तर मार्च 2024 पासून वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय आहे। आमचे हे सर्व मुद्दे पूर्ण केले आणि उपोषणकर्त्यांना कामगारांना हा आंदोलन आम्ही मागे घेतलं आणि मागे पूर्ण या ठिकाणी सिटीचे कामगार या ठिकाणी पूर्ण आले आणि खरंच लोकनेता सुधीरभाऊ मुनगंटीवारजी आणि सोबत आमचे देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री यांचा खरंच मनापासून आभारी करतो का यांनी उपोषणाचे जे आमचे सोबत बंडूभाऊ सोबत आहे, या ठिकाणी गुलवाडे साहेब सोबत आहे आणि पूर्ण या ठिकाणी सगळे ज्या ठिकाणी जेवढे बी आमचे ठेकेदारी कामगाराचे युनियन पदाधिकारी आहे ते संपूर्ण 30च्या 30 या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व पक्ष एकत्रित येऊन हे आंदोलन आम्ही जिंकलं। मी शासनाच्या वतीनं खरं त्यांना धन्यवाद व्यक्त करतो, यांनी खूप मोठं आमचं काम केलं। या कंत्राटी कामगार बंधू भगिनींना माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींनी त्यांच्या मागण्या पूर्ण करत, सकारात्मक प्रतिसाद देत, अनुकूलता व्यक्त करत बेसिक मध्ये 19% वाढ दिली आहे। या कंत्राटी कामगार बंधू भगिनींना माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींनी त्यांच्या मागण्या पूर्ण करत, सकारात्मक प्रतिसाद देत, अनुकूलता व्यक्त करत बेसिक मध्ये 19% वाढ दिली आहे। यासोबत कामातून अचानकपणे काही कंत्राटदार त्यांच्या हुकुमशाही वृत्तीने काढायचे, या संदर्भात सुद्धा कोणताही या राज्यातला कंत्राटदार कंत्राटी कामगाराला अशा अन्याय आणि द्वेषमूलक पद्धतीने काढू शकणार नाही, या संदर्भातही निर्णय केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।